दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संकेतांनंतर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत, त्याही पाहूयात. आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, हे दोघे जसे भाऊ आहेत. आणि या विषयाला भले महाराष्ट्र चर्चा करत असेल, काही नेते चर्चा करत असतील, काही प्रसार माध्यम चर्चा करत असतील, परंतु शेवटी भावाभावाचं नातं आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. एक, राजकीय विषय स्वतंत्र आहेत, हाही विषय वेगळा आहे. मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही. आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत. त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे. त्यांना उद्धव साहेबांचा एक होता, दरवेळेला आडवा जातोच ना, त्यामुळे तर ह्या कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे. राजसाहेबांना कधी पक्ष सोडायचा नव्हता ना, कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती. युग जो होता तो उद्धव साहेबांकडे होता, त्यामुळंच राजसाहेबांना अखेरला कंटाळून वेगळं व्हावं लागलं. आणि जातानाही त्यांनी माननीय बाळासाहेबांना हे सांगितलं होतं की मला जायला त्रास होतोय, परंतु मी काय करू, आता मला वेगळं झाल्याशिवाय पर्याय नाही, आणि सांगून त्यांनी घेतलेला तो निर्णय होता. महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही महत्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत, हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत पटतं. किंबहुना राजसाहेब उद्धवसाहेब हे दोघे भाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित राहायला पाहिजे. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे.